सत्य मांडणारे, प्रश्नांना वाचा फोडणारे, एकमेव निर्भीड व्यासपीठ महाराष्ट्र live.in। इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। नाही काय आहे की हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेची गुंडगिरी आहे। कोणीही बोलणार नाही याच्या बाबतीत। मी स्पष्टपणे बोलतो की लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तुम्हाला आणि तुम्ही असा प्रकार घडवून आणणार आहे की कॅन्डिडेट्सला उचलून जबरदस्ती फॉर्म भरण्यासाठी पोलीस सेक्युरिटी मध्ये जावं लागला होता। इतका तुम्ही आपला प्रशासनाचा, आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचा, पोलिसांचा दुरुपयोग करणार आहे, गुंडगिरी करणार आहे की तुम्ही कॅन्डिडेट्सवर दबाव टाकून फॉर्म परत घे अशा प्रकारचे कृत्य करणार आहे, तर लोकशाही जिवंत राहणार आहे का? तुम्ही आज कशाला 65 सीटच्या बाबतीत बोलतो की 65 सीट जे आहे ते अनपोज त्यांनी जिंकलेले आहे। इलेक्शन लढायचंच कशाला? तुमची गुंडागर्दी सुरू आहे ना, तर त्या गुंडागर्दीप्रमाणे इलेक्शन लढवूच नका तुम्ही। काही कारण नाही आहे। तुम्ही सांगून द्या, सगळे जे उमेदवार आहेत त्यांना उचलून एका पोलीस स्टेशन मध्ये बंद ठेवा आणि त्यांचा फॉर्म बाहेर काढून घ्या। तुम्ही आरओवर कसा प्रेशर टाकत आहे, इलेक्शन कमिशनवर कसा प्रेशर टाकत आहे, हे सगळं लोक बघत आहे। आणि म्हणजे हे काही असू द्या, लोकशाहीला खूप घातक होणार आहे हे जे गुंडगिरी सुरू आहे।